शिक्षण, लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोकजागर. लोकजागर. श्रोते हो, आजच्या ग्राम परिसर आणि शेत शिवार या कार्यक्रमात ऐकूया महिलांचा शेतीमध्ये सहभाग याविषयी निलेश राठोड यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेली बातचीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. नमस्कार श्रोते हो, ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी स्वागत करते. श्रोते हो, स्त्रीचं असणं नसणं दोन्ही सारखंच असतं. स्त्रीचं असणं पण स्त्री नसणं दोन्ही सारखंच नसतं. स्त्रीचं स्त्री म्हणून वागून घेणं सोपं असतं, पण त्या स्त्रीला स्त्री म्हणून वागायला लावणं मात्र खूप कठीण असतं. स्त्रीच्या गर्भात 9 महिने राहणं सोपं असतं, पण तेच स्त्रीच्या डोळ्यांनी बघितलेल्या नव्या जन्माचं मोठं पर्व असतं. जरी स्त्रीला भातुकलीचा खेळ आवडला तरी आकाशात उडणारं विमान मात्र तिला नक्कीच हवं असतं. म्हणूनच श्रोते हो, आजच्या ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय महिला शताब्दीच्या निमित्ताने यावर्षीच्या घोषवाक्यानुसार महिलांचा शेतीमध्ये सहभाग या विषयावर बातचीत करण्याकरता आपल्या कार्यक्रमात आमंत्रित केलं आहे निलेश शंकरराव राठोड यांना, जे जिल्हा कृषी अधिकारी विशेष घटक योजना जिल्हा परिषद अमरावती येथे कार्यरत आहेत. निलेश सर, आपलं आजच्या ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. नमस्कार. नमस्कार मॅडम. सर, हा जो महिना आहे हा संपूर्ण महिलांसाठी फार महत्वाचा मानला जातो. महिलांचं सबलीकरण करण्याच्या उद्देशाने यावर्षी केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर शेतकरी महिलांच्या शेतीमध्ये सहभाग असा हा जो विषय निवडला आहे, त्याच्या दृष्टिकोनातून आपण नेमकं काय सांगाल? मॅडम, कसं आहे, महिलांचं शेतीमधील योगदान जे आहे खूप मोठं आहे. आपण बघत आहोत की शेतीमध्ये सर्वात जास्त कष्टाची कामं जे आहेत, श्रमाची कामं ह्या महिला करतात आणि त्यांना पुरेसं प्रतिनिधित्व दिलं गेलं नाही आहे. आणि म्हणूनच जे आहे संयुक्त राष्ट्रसंघाने 2026 हे जे वर्ष आहे, म्हणजे चालू वर्ष, हे संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. म्हणजे शेती आणि एकूणच आपण जर बघितलं अन्न प्रणालीमध्ये महिलांचं योगदान खूप मोठं आहे आणि पण तितकंच ते दुर्लक्षित आहे. तर त्यांचं जे योगदान आहे, दुर्लक्षित योगदान, त्यांचा गौरव करणे, त्यांना अधिकृत मान्यता देणे आणि त्यांचं आर्थिक सक्षमीकरण करणे, या उद्देशानं संयुक्त राष्ट्रसंघाने 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. अच्छा सर, पूर्वी शेतकरी महिला शेतीमध्ये विविध प्रकारची कामं करत होती, तर ती नेमकी कोणकोणत्या प्रकारची कामं करत होती? अगदीच मॅडम, आपण जर बघितलं तर शेतीचा उगमच जो आहे तो महिलेने केलेला आहे, असा पौराणिक संदर्भ आहेत आपल्याकडे. आणि सुरुवातीपासूनच आणि आजपर्यंत जे आहे, आपण शेतीचा जर प्रवास बघितला आणि त्यामध्ये जर महिलांची भूमिका बघितली तर पूर्वापार जो आहे, महिला जे आहेत शेतीमध्ये जे कष्टाचं काम आहे, मी बोललो की त्याच्यामध्ये मग पेरणी असेल, टोपणी असेल, निंदणी असेल, कापणी असेल, मळणी असेल, उफणणी असेल आणि इव्हन फवारणी सुद्धा करणे असेल, हे पूर्वापार कामे जे आहेत महिला करत आलेल्या आहेत आणि आजही त्या करत आहेत. बरोबर आहे सर. पूर्वीच्या काळी महिलांना शेती आणि घर हे दोन्ही गोष्टी सांभाळून ती कुटुंब देखील सांभाळायची. तर अशा वेळेस तिची तारेवरची कसरत त्यावेळेसही होत होती आणि आजच्या महिलांची तर आपण बघतोच आहे. तर त्यावेळेसच्या महिला ज्या कष्ट करायच्या त्याविषयी आपण काय सांगाल? मॅडम, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती राष्ट्राला उद्धारी, अशी म्हण आहे बघा. आणि खऱ्या अर्थाने या राष्ट्राला, आपल्या देशाला उद्धारण्याचं काम ह्या महिला शेतकऱ्यांनी केलेलं आहे. आणि पूर्वी ज्या पद्धतीने महिला काम करायची, जी शेतीमध्ये वेळ देत होती, आज निश्चितच तेवढा वेळ जो आहे महिला देऊ शकत नाही, कारण की घराची जबाबदारी आहे, कुटुंबाची जबाबदारी आहे, सासू सासऱ्यांची जबाबदारी आहे. आणि तरी सुद्धा जे ग्रामीण भागामध्ये आपण जर बघितलं तर हे बोलकं चित्र आहे बघा, की महिला जे आहे सकाळी उठल्यापासून तर रात्र म्हणजे संध्याकाळ होईपर्यंत शेतीमध्ये राबत आहे. त्यामुळे चित्र काही बदललेलं नाही, फक्त शहरीकरण जिथं जिथं झालेलं आहे तिथंच थोडंसं चित्र बदललेलं आहे. खरंच आहे सर. पूर्वी शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारातली कामं केली जात होती, तर ती नेमकी कोणकोणती कामं शेतीमधली महिला करत होत्या? महिला मॅडम, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पेरणी असेल, आपला जो प्रांत आहे विदर्भ, आपला जो प्रदेश आहे, या भागामध्ये कपास हे मुख्य पीक आहे आपलं, काळ्या कापसाची जमीन असल्यामुळे. तर त्याच्यामध्ये मग आपण टोबणी करतो कापसाची, त्याच्यानंतर निंदणी आहे, जे गवत उगवते शेतीमध्ये, त्याच्यानंतर काढणी आहे, म्हणजे कापूस वेचणी वगैरे आहे, किंवा वेगवेगळ्या पिकाची काढणी असेल, वेचणी असेल, त्याच्यानंतर कापणी आहे, मळणी आहे, उफणणी आहे,
तर हे सगळं काम जे आहे ते महिला शेतकरी म्हणून करतात. अच्छा सर, पूर्वीच्या काळामध्ये जे पारंपरिक पद्धतीने शेती केल्या जायची आणि आता सध्याच्या महिला आपल्याला आधुनिक पद्धतीने शेती करताना दिसून येत आहे, तर पूर्वीच्या कामं आणि आत्ताची कामं याच्यामध्ये काही फरक आपल्याला जाणवतो का, आणि याचा फायदा महिलांना कशा पद्धतीने झाला याविषयी काय सांगाल? नक्कीच मॅडम, आताच्या सध्याच्या युगामध्ये आपण बघतोय की यांत्रिकीकरणावर विशेष भर दिला जात आहे. आणि पूर्वीच्या कालावधीमध्ये एवढी यंत्र अवजारं वगैरे विकसित झाली नव्हती आपल्या देशामध्ये, पण आपण आज रोजी बघतोय की यंत्राचा वापर जो आहे म्हणजे पेरणीपासून तर कापणीपर्यंत सगळ्याच गोष्टीसाठी किंवा सगळ्या जे काही आपण प्रक्रिया शेतीमध्ये करतो त्या सगळ्याच बाबीसाठी यंत्र अवजारं उपलब्ध आहे. आणि त्यामुळे महिलांचा जो श्रम आहे जो शेतीमध्ये आहे आणि त्यांचं मग त्या माध्यमातून त्यांचं आरोग्य असेल किंवा त्यांचं मग काय म्हणतो आपण त्यांचं दैनंदिन जीवन असेल, त्यांचे श्रम असतील, तर ते आपण नक्कीच यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून कमी केलेलं आहे. म्हणजे पूर्वीची शेती जी होती महिला करत होती ती श्रमप्रधान शेती होती, आताचा थोडा आपण श्रम कमी केलेले आहे महिलांचे. अच्छा, ते म्हणता येईल ना, रूढी परंपरेला गाडायला चला, साऱ्या महिला शेतकरी लढायला चला. आणि हे जे पारंपरिक पद्धतीने शेती केल्या जायची ती आधुनिक युगासाठी चांगलीच आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण सुरुवातीला सेंद्रिय शेती मुख्यतः केली जायची, परंतु आता आपल्याला रासायनिक शेती करताना महिला दिसत आहे. रासायनिक शेतीमधून उत्पन्न जरी जास्त निघत असेल तरी विविध अडीअडचणी देखील निर्माण होत आहे, ते शारीरिकदृष्ट्या असो किंवा मग मातीच्या संदर्भात असो, हे देखील कुठेतरी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं असतं. तर अशा वेळेस महिला शेतकऱ्यांना आपण काय सांगाल की पारंपरिक शेती करणं महत्वाचं आहे की आधुनिक शेती करणं महत्वाचं आहे? नक्कीच मॅडम, ह्या निमित्ताने हे सांगेल की पूर्वी जी आपली परंपरागत शेती होती ती निसर्गावर आधारलेली होती आणि ती संपूर्णपणे जैविक किंवा सेंद्रिय शेती आपण करत होतो. तर आता महिलांना सुद्धा हे कळत आहे की आपण जे रासायनिक शेती करतोय त्या माध्यमातून वेगवेगळ्या समस्या निर्माण होत आहेत, वेगवेगळे रोग उद्भवत आहेत आणि आपलं जे एकूणच आरोग्य हे धोक्यात आलेलं आहे. त्यामुळे महिला पण या बाबतीत पुढाकार घेऊन बरेचसे महिलांचे बचत गट आहेत, महिलांच्या कंपन्या आहेत ज्या सेंद्रिय शेतीमध्ये चांगलं काम करतायत पुढाकार घेऊन, आणि सेंद्रिय शेतीसाठी लागणारं जे काही निविष्ट आहे मग त्याच्यामध्ये गांडूळ खत असेल, दशपर्णी अर्क असेल, अमृतपाणी असेल, बीजामृत असेल, जीवामृत असेल, असे जे काही वेगवेगळ्या निविष्ट आहेत ज्या आपण स्वतःच्या शेतावरतीच तयार करू शकतो कमी खर्चामध्ये, कमी पैशामध्ये, आणि निसर्गपूरक अशी ती शेती पद्धती आहे. तर ह्याचा स्वीकार सुद्धा आता महिला शेतकऱ्यांनी केलेला आहे, त्यासाठी त्या सुद्धा पुढाकार घेत आहेत. ही एक चांगली बाब आहे. सर, यावर्षीच्या घोषवाक्यानुसार महिलांचं सबलीकरण करणं महत्वाचं आहे असं आहे, पण महिलांसाठी कोणकोणत्या प्रकारातील योजना अशा आहेत ज्या सरकारच्या स्तरावर राबवल्या जातात? महिलांसाठी मॅडम कृषी विभाग म्हणून जेवढ्या काही योजना राबवतो त्यामध्ये सर्व योजनांमध्ये महिलांना 30% जे आहे हे प्राधान्य आहे. म्हणजे 100 शेतकऱ्यांना आपण जर लाभ देत असू तर किमान 30% महिलांना त्या ठिकाणी लाभ दिला गेला पाहिजे सगळ्या योजनांचा, असा अभिप्रेत आहे शासन निर्णयामध्ये. आणि दुसरी गोष्ट यामध्ये चांगली आहे की काही ज्या योजना आहेत ह्या स्पेशली महिलांसाठीच आहेत. जसं आपण आता बघतोय की नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 मध्ये जो आहे हा हवामानानुकूल प्रकल्प आहे, त्यामध्ये कृषी अवजार बँक जे आहे, आपण आताच बोललो की यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून आपण शेतीतले श्रम कमी करत आहोत, तर ही कृषी अवजारे बँक जे आहे ते ग्रामीण भागामध्ये महिला बचत गटांनाच आपण त्याचा लाभ देतो, त्याचा लाभ पुरुष शेतकरी घेऊ शकत नाही. तर ही एक स्पेशल योजना महिला शेतकऱ्यांसाठीच आहे. त्याचबरोबर ह्याच योजनेअंतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेअंतर्गत महिलांना काही शेतीपूरक व्यवसाय जर उभारायचे असतील, मग मधुमक्षिका पालन असेल, रेशीम असेल, अळिंबी उत्पादन असेल किंवा मग शेळी पालन असेल, जे काही शेती दुग्ध व्यवसाय असेल, तर असे जे काही शेतीपूरक व्यवसाय आहेत ते जर महिलांना करायचे आहे आणि खऱ्या अर्थाने आपण जे म्हणतोय की सबलीकरण आणि सक्षमीकरण तर या माध्यमातून होणार आहे, तर यामध्ये सुद्धा महिलांना आपण 60% अनुदान ह्या योजनेअंतर्गत देत आहोत मॅडम. आणि इतर ज्या काही योजना आहेत कृषीविषयक सगळ्या शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या त्यामध्ये 30% महिलांना प्राधान्य आहे. अच्छा सर, तुम्ही आता जे शासन स्तरावर राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती आपण सांगितलीत, पण या योजनांबद्दल माहिती किंवा प्रत्यक्षात त्याच्यामध्ये लाभ घेण्यासाठी महिलांनी काय करायला हवं असं आपल्याला वाटतं? ह्यामध्ये मॅडम एक मुख्य अडचण अशी आहे की आपण आज रोजी बघतोय की 2015 मध्ये जी आपली कृषी गणना झाली त्यामध्ये जे आहे की फक्त 14% महिलांच्या नावाने शेती आहे. आपली जी पितृसत्ता कुटुंब पद्धती आहे, वारसा हक्काने जी शेती चालत आलेली आहे ती पुरुषांच्याच नावानं ती परावर्तित होते, तर त्यामध्ये महिलांना पुरेसं प्रतिनिधित्व नाही आहे, स्थान नाही आहे. आणि त्यामुळे आपलं महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य आहे, तर महाराष्ट्र राज्याने पुढाकार घेऊन 1992 मध्ये एक परिपत्रक काढलेलं आहे जे लक्ष्मीमुक्ती योजना म्हणून त्यांनी योजना जाहीर केलेली आहे. आणि त्या योजनेअंतर्गत जेवढ्या काही महिला आहेत
त्यांचं नाव जे आहे सातबाऱ्याला विनामूल्य लागणार आहे मॅडम. अच्छा. तर मी सर्व महिला शेतकरी भगिनींना या ठिकाणी आवर्जून विनंती करेल की ज्या ज्या काही महिला शेतकरी आहेत, ज्या शेतीमध्ये काम करत आहेत, श्रम करत आहेत, पण त्यांच्या नावानं अजूनपर्यंत सातबारा नाही आहे, तर त्यांनी एक साधा कोरा कागदावरती अर्ज करून त्यांना सहहिस्सेदार म्हणून जे आहे त्यांच्या पतीबरोबर असेल, वडिलांबरोबर असेल, भावाबरोबर असेल, सहहिस्सेदार म्हणून त्यांना फक्त एक कोरा कागदावरती अर्ज करून त्यांना सहहिस्सेदार होता येणार आहे. अच्छा. तर ही लक्ष्मीमुक्ती योजनेचा लाभ पाहिजे त्या प्रमाणामध्ये महिला घेत नाही आहेत आणि त्यामुळे आपल्याला चित्र असं दिसतंय की फक्त 14% महिलांच्या नावाने शेती आहे. बरोबर. तर ह्याच्यामध्ये कुठेतरी बदल होण्याची गरज आहे. नक्कीच. ते म्हणतात ना, देश डिजिटल झाला तरी भाकर ऑनलाईन विकत नाही, महिला शेतकरी जगवते देशाला तरी क्षेत्र मात्र देत नाही. आणि हे खरंच आहे. आजकाल आधुनिक युगामध्ये सगळं काही बदलत आहे, पण महिला जिथल्या तिथेच आपल्याला दिसून येते आहे. कुठेतरी तिच्यामध्ये बदल व्हायला हवा आणि या शासनाच्या योजनेमुळे का होईना तिच्या नावावरती काहीतरी सातबारा असेल किंवा प्रॉपर्टी असेल, ही त्या निमित्ताने का होईना तिच्या नावावरती घेतल्या जाईल आणि या अनुषंगाने शासनाच्या मार्फत विविध योजनांचा लाभही या महिलांना घेता येणार आहे. सर, आपल्या या कार्यक्रमामध्ये पहिलं गाणं ऐकण्याची वेळ झाली आहे, तर पहिलं कुठलं गाणं आपण आमच्या श्रोत्यांना ऐकवाल? एक खूप सुंदर गीत आहे मॅडम, शेतकऱ्यांसाठी आहे. राजाला लकारी अशी दे, अनुराधा पौडवाल यांनी ते गीत गायलेलं आहे. तर मला ते आपल्या शेतकरी बांधवांना गीत ऐकवायला ते आवडेल. नक्कीच. चला श्रोतेहो, आपण ऐकूया छानसं हे गीत. श्रोतेहो, ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपण बातचीत करीत आहोत निलेश शंकरराव राठोड यांच्याशी, जे जिल्हा कृषी अधिकारी विशेष घटक योजना जिल्हा परिषद अमरावती येथे कार्यरत आहेत. सर, आता आपण बोललो की शासनाच्या विविध योजना आपण सांगितल्यात, पण शासनाच्या वतीने ज्या विविध प्रकारातील योजना शेतकरी महिलांसाठी राबविल्या जात असतात, तर त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी जसं तुम्ही सांगितलं की सातबारा असणं आवश्यक आहे, या व्यतिरिक्तही काही कागदपत्रांची तरतूद असते का, आणि असते तर ती कुठल्या पद्धतीची असते? यामध्ये मॅडम मुख्य जे आहे कृषीविषयक योजनाचा जर लाभ घ्यायचा झाला तर सातबारा, 8चा उतारा आणि अनुसूचित जाती जमातीतल्या जर महिला शेतकरी असतील तर त्यांचं जातीचं प्रमाणपत्र सक्षम प्राधिकरणाने प्राधिकृत केलेलं. अच्छा. तर एवढ्या कागदपत्राची आवश्यकता असते. त्याचबरोबर त्यांचं आधार कार्ड आणि बँकेच्या पासबुकची झेरॉक्स. अच्छा. तर एवढी अनिवार्य कागदपत्र आहे. कोणत्याही योजनेचा जर लाभ घ्यायचा आहे महिला शेतकऱ्याला, आणि शेती म्हटल्यावर किंवा कृषीविषयक योजना म्हटल्यावर शेतकरी असला पाहिजे, आणि शेतकरी आपण त्यालाच म्हणतो की ज्याच्या नावे सातबारा आहे. बरोबर. सर, या योजनेमध्ये जर लाभार्थ्यांची निवड करायची असेल तर त्याचे निकष नेमके काय असतात? त्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे मॅडम 30% महिलांना प्राधान्य दिलेलं आहे. आपण सगळ्याच योजनांमध्ये जेवढ्याही काही कृषी विभाग म्हणून योजना राबवतो आपण, मग राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान असेल, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान असेल, फळबाग लागवडी संबंधी वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजना असतील, किंवा मग प्रधानमंत्री अन्न सूक्ष्म प्रक्रिया उन्नयन योजनासारखी योजना आहे, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान आहे. तर सगळ्याच योजनांमध्ये लाभार्थी जे आहे किमान 30% महिला लाभार्थ्यांना आपल्याला सगळ्याच योजनांमध्ये समाविष्ट करून घ्यायचं आहे. अच्छा. मग सर, जसं आता सांगितलं की 30% महिलांना सहभागी होता येतं, पण कोणत्या निकषानुसार लाभार्थ्याची निवड करायची असेल तर शेतकरी महिलांना नेमकं काय करणं गरजेचं आहे? शेतकरी महिलांना मॅडम सांगितल्याप्रमाणे त्यांनी जास्तीत जास्त आपल्या नावानं सातबारा करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यांना मग कृषीविषयक योजनाचा लाभ घेता येईल, त्यांना बँकेकडून कर्ज पुरवठा मिळेल. म्हणजे ह्या अडचणी आहेत की महिला जे आहे शेतीचं किंवा कृषीविषयक योजनेचा लाभ ह्याचमुळे घेऊ शकत नाही की त्यांच्या नावानं सातबारा नाही आहे. आणि त्यामुळे मी जे बोललो की लक्ष्मीमुक्ती जे धोरण आहे किंवा जी योजना आहे त्याचा महिलांनी जास्तीत जास्त लाभ घेऊन जास्तीत जास्त सातबारा महिलांच्या नावानं झाला तर आपल्याला महिला शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेता येईल. अच्छा. सर, केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या ह्या ज्या योजना आहेत ह्या आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये देखील राबवल्या जात आहे, तर आतापर्यंत किती महिलांनी या योजनेचा किंवा अनेक योजनांचा लाभ आपल्या अमरावतीमध्ये घेतलेला आहे? नक्कीच मॅडम, बरेचसे बचत गट आहेत जे खूप चांगलं काम करत आहेत. काही शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत ज्या महिला म्हणून महिलाच चालवत आहेत. तर ह्यामध्ये एक सवाई मॅडम म्हणून आहेत ज्यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उन्नयन योजनेमध्ये भाग घेऊन एक चांगलं त्यांनी शेतीपूरक उद्योग व्यवसाय उभा केला. अशा बऱ्याचशा महिला आहेत जे पुढे येऊन जे आहे छोटे मोठे उद्योग करून जे आहे स्वतःचा उदरनिर्वाह करून कुटुंबाचा चरितार्थ चालून एक स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि मग प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उन्नयन योजना असेल, स्मार्ट नावाचा प्रकल्प आहे, आपण जागतिक बँकेचं त्या ठिकाणी अर्थसहाय्य घेऊन खूप मोठा प्रकल्प आपण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये राबवित आहोत. आणि त्यामध्ये सुद्धा आपण 1000 कंपन्यांना त्यामध्ये लाभ द्यायचा होता. त्यापैकी 300 कंपन्यांना फक्त ज्या महिलांच्या कंपन्या आहेत त्यांना आपण या माध्यमातून लाभ देण्याचा म्हणजे प्रयत्न केलेला आहे. अच्छा. सर, शेतकरी महिला आणि शेतीचा विकास करायचा असेल तर अशी स्वतंत्र व्यवस्थेची तरतूद महिलांसाठी केली गेली आहे का, आणि केली असेल तर ती कशा पद्धतीने केल्या गेली?
या संदर्भात मॅडम एक सांगेल की स्वतंत्र महिलांसाठीचं जे कृषीविषयक धोरण आहे तर ते धोरण जे आहे शासनानं जे आहे की महिलांसाठी स्वतंत्र धोरण जे आहे ते जाहीर केलं पाहिजे, ज्यामध्ये वेगवेगळ्या कृषीविषयक योजना असतील ज्या स्पेशली महिलांसाठी असतील. जसं मी बोललो की नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे टप्पा 2.0 मध्ये की आपण कृषी अवजारे बँकेचा लाभ फक्त महिला शेतकऱ्यांना किंवा महिला बचत गटांनाच देतो. तर अशा ज्या योजना आहेत मोठ्या प्रमाणामध्ये महिलांसाठी स्पेशली तयार केल्या गेल्या पाहिजे आणि त्याचा लाभ महिलांनाच आपण दिला पाहिजे. अच्छा, म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की रानात राबणारी ती माता तिच्या कष्टाने बहरतो शेतीतील माथा. नक्कीच श्रोते हो, तिने जर मेहनत घेतली तर शेतकरी महिला देखील आपलं नाव समोर आणू शकते. सर, या योजना घेण्याच्या अगोदर पूर्वीच्या शेतकरी महिला कर्ज घेत असेल किंवा नसेलही तर अशा योजनेचा फायदा न घेतलेल्या महिलांसाठी कशा पद्धतीने आपल्याला फायदा त्यांचा करून देता येऊ शकतो? यामध्ये मॅडम आता ज्यांच्या नावानं 7/12 आहे तर आपण पीक कर्ज म्हणून देतो. 1 वर्ष मुदतीचं ते असते आणि त्याला 0% व्याजदर असतो आणि 2 लाखापर्यंतचं आपण ते पीक कर्ज जे आहे सगळ्या शेतकऱ्यांना देतो. तर यामध्ये सगळ्या महिला शेतकऱ्यांना मी आवाहन करेल की त्यांनी पीक कर्ज योजनेचा जो आहे जास्तीत जास्त लाभ घेऊन जे काही शेतीपूरक व्यवसाय आहे ते त्या माध्यमातून उभारावेत आणि स्वतः सक्षमीकरण त्यांचं त्या माध्यमातून होईल. सर, आता सध्या आधुनिकतेकडे आपलं युग जाते आहे आणि आपण जेव्हा बघतो शेतीमध्ये तर पारंपरिक पिकं शेतामध्ये घेतल्या जातात, पण पारंपरिक पिकं वारंवार घेतल्यामुळे जमिनीची धूप होते, पाण्याचा वापर जास्त केल्यामुळे कुठेतरी पाण्याचं संवर्धनाबाबतही अनेक समस्या निर्माण होत आहे. तर अशा बाबतीत महिलांना सबलीकरण करण्यासाठी त्यांना कुठले ट्रेनिंग शासनामार्फत दिले जातात का, किंवा त्यांना सक्षम करण्यासाठी नेमकं काय केल्या जाते? त्यांना नेमकं मॅडम प्रशिक्षण देण्यासाठी आता जसं आमचं विभाग स्तरावरती जे आहे रामिती म्हणून नावाची आमची प्रशिक्षण संस्था आहे जी कृषी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना देते आणि काही तसे आपल्याला कार्यशाळा घेता येईल महिलांसाठी. जसं आपला आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी दिवस आहे त्यानिमित्तानं वेगवेगळे चर्चासत्र कार्यशाळा होतील, मेळावे होतील आणि महिलांचं मग शेतीमध्ये किंवा एकूणच सगळ्या क्षेत्रामध्ये महिला किती पुढे गेलेल्या आहेत ह्याच्यावर चर्चा होईल. तर तसे निश्चितच आपल्याला काही वर्कशॉप जे आहेत किंवा आपले कृषी विज्ञान केंद्र आहेत त्या ठिकाणी नक्कीच आपण राष्ट्रीय महिला शेतकरी दिवस म्हणून आपण साजरा करतोय 2016 पासून. 2008 पासून जे आहे संपूर्ण जगामध्ये जे आहे ग्रामीण महिला सक्षमीकरण जे आहे ते चालू झालेलं आहे आणि आपल्या देशाने 2016 पासून राष्ट्रीय महिला शेतकरी दिवस आणि हा जो दिवस आहे 15 ऑक्टोबर 16 ऑक्टोबरला आपल्याला माहित आहे की जागतिक अन्न दिवस आहे. म्हणजे एकूणच महिलांचं जे अन्न प्रणालीमध्ये योगदान आहे तर जागतिक अन्न दिवसाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 1 दिवस अगोदर आपण हा जो दिवस आहे हा राष्ट्रीय शेतकरी महिला दिवस म्हणून राबवतोय आणि त्यामध्ये मग जो उद्देश आहे की महिलांचं जे काही शेतीमध्ये योगदान आहे त्यांचा गौरव करणे ह्याच प्रमुख उद्देशाने आपण तो दरवर्षी राष्ट्रीय शेतकरी महिला वर्ष म्हणून राबवतोय. अच्छा सर, आधुनिक तंत्राचा वापर करण्यासाठी या शेतकरी महिलांसाठी नेमक्या कोणकोणत्या योजना आहेत? जसं आता आपण बघतो आहे की ड्रोनच्या माध्यमातून शेतीमध्ये लक्ष ठेवता येते, म्हणजे त्याच्या माध्यमातून तिचा जो वेळ आहे तो वेळ वाचतो आहे, घर बसल्या ती सगळ्या गोष्टींचं पाहणी करू शकते. असे अजून कोणकोणते उपकरण आहेत की ज्याचा फायदा महिलांसाठी होऊ शकतो? जसं मॅडम तुम्हीच आता सांगितलं की ड्रोन जे आहे शेतीमध्ये आलेला आहे, ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर आपण दिवसेंदिवस वाढत आहे शेतीमध्ये. तर नमो दीदी ड्रोन नावाची योजना आहे जी महिला शेतकऱ्यांसाठीच आहे. मग या माध्यमातून आपण महिलांना प्रशिक्षित करून जे आहे त्यांनी ड्रोन कसं चालवायचं त्याचं प्रात्यक्षिक त्याचं ट्रेनिंग जे आहे आपण महिलांना देतोय आणि त्या माध्यमातून आपण तज्ज्ञ प्रशिक्षक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तयार करत आहोत की महिलाच जे आहेत त्या ड्रोन चालवतील आणि त्या माध्यमातून शेतीमध्ये जे काही किडरोग येतात त्यावर फवारणी करतील. तर नमो दीदी ड्रोन योजना सारखी योजना आहे. त्यानंतर प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया उन्नयन योजनेमध्ये आपण बघत आहोत की महिला बचत गट जे आहेत जे खूप मोठं जाळ आहे आपल्या राज्यामध्ये, तर खूप चांगलं काम झालेलं आहे. तर त्यांना सुद्धा आपण प्रोत्साहन म्हणून किंवा त्यांना एक मदत म्हणून जे आहे ह्या योजनेच्या माध्यमातून सुद्धा त्यांना आपण सक्षम करतोय. अच्छा सर, आपल्या या कार्यक्रमामध्ये दुसरं गाणं ऐकण्याची वेळ झाली आहे, तर दुसरं कुठलं गाणं आपण आमच्या श्रोत्यांना ऐकवाल? मॅडम, एक चांगलं शेतकरी गीत आहे आणि ते महिला शेतकऱ्यांना समर्पित आपण करूया. आंतरराष्ट्रीय शेतकरी महिला वर्ष आहे तर भलगरी ओ दादा भलगरी, खूप सुंदर हे गीत आहे. खूप सुंदर गाणं सर आपण निवडलं. चला श्रोते हो, आपण ऐकूया छानसं हे गीत. श्रोते हो, ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आपण बातचीत करीत आहोत महिलांचा शेतीमध्ये सहभाग या विषयावर निलेश शंकरराव राठोड सरांशी, जे जिल्हा कृषी अधिकारी विशेष घटक योजना जिल्हा परिषद अमरावती येथे कार्यरत आहेत. सर, एकूणच या संपूर्ण प्रकारातील योजना घेतल्यानंतरच खरंच महिलांचं सबलीकरण होऊ शकतं का, आणि शेतकऱ्यांचा सहभाग शेतीमध्ये वाढवण्यासाठी अजून काय प्रयत्न करणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं? त्याच्यामध्ये मॅडम महिला शेतकऱ्यांनी पुढे येऊन जे आहे ज्या काही वेगवेगळ्या कृषीविषयक योजना
योजना आहे त्याचा लाभ घेणं गरजेचं आहे आणि शासन स्तरावरून पण महिलांसाठी जास्तीत जास्त योजना कशा तयार होतील जेणेकरून महिला शेतकरी त्याचा लाभ घेतील आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या कष्टाला जे आहे पण योजनेची जर साथ दिली तर नक्कीच जे आहे जसं आपण म्हणतोय की सोन्याचा दिनी उजाडला झाला माझं हर्ष आणि जेव्हा उजाडले 2026 आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष तर खऱ्या अर्थाने सोन्याचा दिवस तेव्हाच उजाडेल की महिला ज्यावेळेस शेतीमध्ये पुढे आलेल्याच आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना येतील आणि ते त्याचा लाभ घेतील. नक्कीच ते म्हणता येईल ती स्त्रीच आहे जिने आयुष्य जगायला शिकवलं, ती स्त्रीच आहे जिने आयुष्य जगायला शिकवलं, ती स्त्रीच आहे जिने त्या जगण्याला अर्थ दिलं, ती स्त्रीच आहे जिने त्या अर्थाला शब्द दिला, ती स्त्रीच आहे जिने त्या शब्दाला क्षणांमध्ये बदललं. नक्कीच ही जी स्त्री आहे ही प्रत्येक गोष्टीला बदलवू शकते. ती भारतालाच नव्हे, राष्ट्रालाच नव्हे तर शेतापासून प्रत्येक क्षेत्रामध्ये आज स्त्रीचं बदलतं रूप आपल्याला बघायला मिळत आहे. सर, आपल्या या कार्यक्रमाची वेळ होते आहे तर पण आमच्या महिला श्रोत्यांना काय आवाहन करा? जाता जाता मॅडम महिला शेतकऱ्यांना मी एक 2 ओळी समर्पित करतो ज्या की त्यांच्यासाठी आहेत. मातीशी नातं कष्टाचा श्वास आणि महिला शेतकरीचा आहे प्रगतीचा खरा ध्यास. महिला शेतकरींचा आहे प्रगतीचा खरा ध्यास. खरंच खूप सुंदर, अनमोल आणि छान संदेश आपण सर दिलात. ते म्हणतात, उत्सवातही राबराब राबणारी, कुटुंबाच्या काळजीत संपूर्ण विसरलेली, कुटुंबालाच स्वतःचं विश्व समजणारी, स्वतः वेळ काढून स्वतःसाठीच वेळ नसणारी, एक जिवंत सहनशील मूर्ती म्हणजे ती स्त्री आहे. आणि खरंच ही स्त्री प्रत्येक क्षेत्रात समोर जाऊ शकते हे आपण आपल्या बोलण्यातून आणि म्हणीतून आपण सांगितलं. सर, आपण इथे आलात आणि खूप छान माहिती आमच्या श्रोत्यांना आणि आम्हाला करून दिली त्याबद्दल अमरावती आकाशवाणी परिवारातर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. श्रोते हो, आताच आपण ग्राम परिसर आणि शेत शिवार या कार्यक्रमात महिलांचा शेतीमध्ये सहभाग याविषयी निलेश राठोड यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य लाभलं होतं संजय किटुकले यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. लोकशिक्षण, लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याचं स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम लोकजागर.